नमस्कार मित्रांनो, मी दिलीप मिरगल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्ष आणि गुढीपाडवाच्या माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा. तर मित्रांनो, मुंबईमध्ये ना भरपूर ठिकाणी ना शोभायात्रा निघतात गुढीपाडवाच्या या दिवशी. पण मी आता आलो आहे ना म्हणजे मुंबईमध्ये सर्वात मोठी शोभायात्रा ओळखली जाणारी ती आहे आपल्या गिरणगावची शोभायात्रा. आणि हा शोभायात्रेचं खासियत काय माहिती मित्रांनो, इथे ना खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. कारण का आपली सगळी मराठी लोकं जे आहेत ती आपली संस्कृती जपण्याचा खूप चांगला प्रयत्न करतात. इथे ना वेगवेगळे रथ असतात आणि त्या रथमध्ये ना मस्त मस्त मॅसेज वगैरे असतात. खूप मोठी रांगोळी असते. मित्रांनो, गेल्या वर्षी ना छत्रपती संभाजीराजांची मोठी प्रतिकृती बनवली. यावर्षी स्वामी समर्थांची प्रतिकृती आहे. आता इकडे ना पूर्ण सगळे रथ लागलेले आहेत. पुढे ना तिथे ऑलरेडी ढोल ताशा वगैरे चालू आहे. सर्व चालू आहे. मस्त मस्त वेशभूषा असे सर्व काही गोष्टी पाहायला मिळतील. मी एक सर्व गोष्टी एवढं माझ्याकडून पॉसिबल हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो. तर मित्रांनो, इथे बघू शकता अशा पद्धतीने प्रॉपर असे ट्रक्स लागले आहेत. ह्याच्यामध्ये ना ह्यांची तयारी चालू आहे. आता हा एक बघू शकता मस्तपैकी छानपैकी गुढी उभी केले आणि इथे आपले साईबाबांचा असा एक मोठा स्टॅच्यू आहे. इथे बघू शकता ह्या साईडला बघू शकता हे सगळे ट्रक्स लागलेले आहेत. आता इथून ही शोभायात्रा चालू होईल मित्रांनो. हे बघा इथे मस्त मस्त आहे. या साईडने मग बघू शकता मला हे सगळे ट्रक्स लागलेत. आता याच्यावरती काही संदेश देखील येतील. जेवढं होतं ना माझ्याकडून पॉसिबल ते मला दाखवतो. हे बघू शकता. वरती बघायला लिहिलं मित्रांनो, ज्याचा दर्या त्याचे वैभव, ज्याचे आरमार त्याचा समुद्र, छत्रपती शिवाजी महाराजांचं. आणि पूर्ण गड किल्ल्याबद्दल दाखवलं आहे. तिकडे सॉलिड आहे पाहू शकता. इथे बघा मित्रांनो साहेबांचे फोटो आहे, बाळासाहेब ठाकरेंचा. सजवलं बघा किती मस्तपैकी. हे बघा मित्रांनो, ॲक्च्युली मी मित्रांनो डोळ्यानं बघतो ना एकदम बोला ना पाराने फेडल्यासारखं वाटतं. इथे सॉलिड आवाज वगैरे ढोलाचा वगैरे ना सॉलिड वाटतं. हे बघा फोटो सेशन वगैरे कसं आहे. बघूया कोण आहे आपण पाहूया. सॉरी आमचा रस्ता ते बघा, आम्ही जिजाऊचे लेकी. दादा गाडी बघा किती मस्त बनवले. दादा बघा इथे पाठी बघा कशी गुढी बांधली बघा. बघा किती मस्त वाटते.
लागलं काय बघा, एकदम जवळून पाहतोय मी त्यांना. मार्ग करून द्यायचा आहे, सर्वांनी पाठीमागे यावेळेला मस्तपैकी स्वामी समर्थांचं केलं. गेल्या वेळेची छत्रपती संभाजी महाराजांचं होतं. बघूच ना गर्दी किती आहे, बापरे. अरे भाई, गाडी कुठून आली काय माहिती नाही, मस्त वाटतं एकदम. मुलगा बघा किती भारी बसलाय. हा एक बघू शकता मित्रांनो, चित्ररथ बनवलेला आहे. तोफा आहेत आणि इथे छत्रपतींची तलवार आहे आणि वरचा मुकुट वगैरे बघू शकता. ते मस्त आहे बघा, हे बघू शकता किती मस्त बनवलं आहे अशा पद्धतीने. तर मित्रांनो, आपण आलो होतो गिरण गावामध्ये आणि मी तुम्हाला माझ्याकडून जेवढं पॉसिबल होईल ते सर्व दाखवण्याचा प्रयत्न केला. भरपूर काय काय गोष्टी आहेत, पण गर्दी भरपूर असल्या कारणाने ना मी काय ठिकाणी आपण मी तिथं जाऊ शकलो नाही. म्हणजे दुपारपर्यंत मित्रांनो ही चित्ररथ असते मित्रांनो, ही मस्तपैकी मिरवणूक असते. एकदम सॉलिड एक्सपिरियन्स असतो. म्हणजे ॲक्च्युली खरं मी स्वतः अनुभवतो नाही ते साऊंड वगैरे, ढोलचा आवाज वगैरे, ती मुलं लहान लहान मुलं असतात किंवा भरपूर काही काही गोष्टी असतात. जेवढं होईल पॉसिबल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. माझी व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल चॅनलला नवीन सबस्क्राईब करा आणि मित्रांनो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. चला पुन्हा एकदा तुम्हाला मित्रांनो गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा. बाय बाय मित्रांनो, काळजी घ्या.